ज्योती. होपफुली मी आता नवीन घरी खिडकीच्या बाजूला करेल तर लाईटचा प्रॉब्लेम नाही होणार. श्रुती, मग मी म्हणते की आपण बॉडी आधी करूयात. फेस मग नवीन घरी गेल्यावर करू पुढच्या आठवड्यात. कारण मला फेसला कसं सगळ्यांचं झालेलं पाहिजे. कारण मी हे एवढं केलं, हे बाकीच्यांनी नाही केलं तर मग काही सेन्स नाही बनत त्याच्यात. आय कांट गो फॉरवर्ड. मग ते पुन्हा मला सगळं रिपीट शिकवावं लागतं. सो आय वॉन्ट एव्हरीवन टू बी ऑन सेम पेज, सेम लेवल, देन मी चेहरा सुरू करेल. पण पुढच्या आठवड्यात क्लास नसेल ना, तुमचं शिफ्टिंग आहे. हो. मंडे ट्युजडे नाही घेऊ शकणार मी, कारण मंडेला माझं शिफ्टिंग आहे. ट्युजडेला मला अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची. आणि सकाळची 9 वाजताची. त्याच्यामुळे मी नाही घेऊ शकत आहे पुढचा आठवडा. तर मग तोपर्यंत पूर्ण बाकीचं सगळं कंप्लीट करून टाकू. फक्त चेहरा राहील. ठीक आहे. म्हणजे मग तुम्हाला सगळ्यांना मध्ये गॅप मिळते, कंप्लीट पूर्ण केलं की मग फक्त चेहऱ्यासाठी आपण 2-3 क्लासमध्ये चेहरा होऊन जातो. त्याच्यावर स्पेशली फोकस करू शकतो. पण सगळ्यांचं पूर्ण कंप्लीट झाल्याशिवाय मी चेहरा घेणारच नाही. मी ठरवलंय. आता बघ, माझंही कुठे चुकलंय सांगते मी. आता मी एक काम करू आपण. आज मी येलो कलर म्हणजे कपड्यांचा कलर करते. सो दॅट बरीचशी आयडिया येऊन जाईल आपल्याला ओव्हरऑल कसं फील येतंय ते. ठीक आहे? चालू करूयात? ही काही आली नाही अजून. कॉल करून बघूया तिला. तिला ऍड करायचा प्रयत्न करते. याच्यात ऍड करता येतं. मग तिला कॉल जातो. माहिती नाही मला काय होतं तर, पण मला असं ऍड करता येतं. मी आता आजकाल अशीच करते सगळ्यांना. अरे देवा, इतक्या ज्योती दिसतात इथे. कुठला ज्योती आहे? ह्याचा कोणता ज्योती आहे? जो यो यो ती 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 सावंत असं आहे तिचं. किती जे आहेत. जी एक आहे, वाय 2 आहे, ओ 1 आहे. आहे का? काहीतरी मिथ कॉर्नर तिचंच आहे ना? 5 मिनिटं असा रिप्लाय केला तिने. ओके. दिसतायत तुम्हाला सगळ्यांना क्लिअर? ओके. मी आता तू हे पाठवलं भूपाली, फोटो पाठवला? सगळे बॉक्सेस बॉक्सेस आहेत माझ्याकडे. तर आता या हाताच्या कंपॅरिझन मध्ये आता या खांद्यापासून हा हात थोडा बाहेर आलेला पाहिजे. ठीक आहे? तर हा हात माझा अजून थोडा बाहेर येईल. मी कम्पेअर करते आहे फोटोशी. ठीक आहे?
तर हा माझा बाहेर थोडा आला पाहिजे अजून हात. असा आला हा इथे आणि हाताच्या बाहेर म्हणजे हात जिथे त्याचं एक एक बाहेरचं आहे त्याच्या पुढे हा आला पाहिजे. त्यांचं धोतर. ठीक आहे. आणि त्याच्या पुढे त्याचा पाय आला पाहिजे. हे याच्याशी कंपेअर करते मी. चेहऱ्याशी खांदा कंपेअर केला, खांद्याशी हात कंपेअर केला आणि आता बसा हातही माझा थोडासा ब्रॉड येईल. छोटू झालाय माझा हात थोडासा. तो मी नंतर ॲडजस्ट करून घेईल. तर ड्रॉ तर मी करूच शकते. ठीक आहे. आता सेम गोष्ट इकडे राइट साइडला. ठीक आहे. युजुअली काय करायचं असतं, मेजरमेंट्स घेऊ शकतो आपण, की त्यांचा जेवढा चेहरा आहे फोटोमध्ये किंवा त्यांचं हे बघा तुम्ही फोटोवरनं दाखवते. आता त्यांची जेवढी चीन घेतलीये मी, ठीक आहे. जवळपास तेवढाच खांदा आहे हा. वरचा नाही पण खालचा. चीनच्या लाईनमध्ये जेवढं चीन आहे, तेवढाच हा खांदा आहे. ठीक आहे. तर आता त्यांची चीन आपण एवढी घेतली आहे. अंदाजे इतकी आहे. तर तो खांदा पण माझा थोडा मोठा आला पाहिजे. हां. तर मग मी ह्याला पण थोडंसं इथे वाढवते. ठीक आहे. जर का आपण ग्रीड नाही बनवत असू, तर असे मेजरमेंट्स घ्यायचे असतात. कंपेअर करायचं असतं. आता आता सपोज त्यांची माळ ही इथे आहे. तर त्यांच्या हात सपोज मी ह्याला समोर खाली घेतलं असं. हे काय करताय? मी वाढवतेय त्यांची बॉडी थोडी. ब्रॉड करते, थोडीशी थिन झाली ती. तुझं कुठपर्यंत आलं ज्योती? ते तुम्ही पाठवलं होतं ना, करेक्शन केलं. मला करेक्शनचे फोटो पाठव. भूपाली तू पाठवलं का मला? आता हा बघा. हा जो आहे, हा जिथे त्यांचा हात अप्रॉक्सिमेटली जिथे त्यांचा मनगट आहे त्याच्यासोबत त्यांचा गुडघा येतोय. ठीक आहे. तर त्यांचं मनगट कुठे येतंय आपलं? हे इथे येतंय. तर गुडघा पण त्याच्या खाली म्हणजे इथपर्यंत आला पाहिजे. ठीक आहे. सो आपलं कंपेअर करा मी जेव्हा हे सांगते.
आणि आयडियली त्यांचा जिथपर्यंत हे आहे, म्हणजे माझे हा कपडा अजून इकडे खाली आला पाहिजे, छोटावाला. ठीक आहे. मग हे असं येईल तर हे थोडंसं अजून माझं वाढलं किंवा ह्याच्या वर आलं तरी चालतंय खरं. ठीक आहे. आपण एक काम करू, आधी कपडा करून टाकू. ठीक आहे. त्याने बराचसा अंदाज येईल आपल्याला. आणि उठून दुरून बघा प्रपोर्शन मध्ये आहे का बॉडी प्रत्येक जण. ठीक आहे. कारण आपण इतकं जवळून बघतो ना, तर अंदाज नाही येत आपल्याला. त्याच्यामुळे तो उठून बघायचं असतं. की बॉडी ठीक वाटतेय का? कमी वाटतेय? जास्ती वाटतेय? सो लेट्स डू क्लोथ्स फर्स्ट. देन डिसाइड की वाढवायचे, कमी करायचे. ठीक आहे. याचा खांद्याचा शेप बरोबर येणं खूप जरुरी आहे. खूप जास्ती पोटरियन पण नाही पाहिजे, नाहीतर मग ते थोडंसं असं लकवा मारल्यासारखं नाही दिसलं पाहिजे. ठीक आहे. सो खांद्याचा शेप प्रॉपर आला येणं जरुरी आहे. हा तर थोडा लपतोय, पण हाच खांदा क्लिअर आहे, तर त्याच्यामुळे. चला. एनी सजेशन्स कपड्यामध्ये कुठला येलो घ्यायचा? हायलाइट लेमन येलो नाही आहे. बाकी मिक्स आहे. हो. त्याच्यामध्ये मीडियम परमनंट येलो. रॉ सिएना घेईल मी, रॉ सिएना किंवा ऑकर. नंतर मँगो येलो, जो तू परमनंट, प्रत्येकाचा शेड वेगळा, नाव वेगळं असेल. म्हणजे क्रोम येलो किंवा मँगो येलो, तो थोडासा येईल. आणि लेमन येलो येईल. आणि व्हाईट. व्हाईट घ्यायचा का नाही गरज? व्हाईट एकदम शेवटी घेऊ, आता गरज नाही. ठीक आहे. 3 कलर घेतले. आणि आता आपण मँगो येलो आणि रॉ सिएना किंवा येलो ऑकर घेते मी मिक्स. आणि स्ट्रोक्स याचे माझा थोडा ट्रान्सपरंट कलर आहे, तर मे बी मला हा डीप आहे. डीप हा मँगो येलो डीप आहे की मीडियम आहे? हा माझा हा कलर आहे, कॅडमियम येलो आहे. ओके. ओके. आणि त्यात रॉ सिएना मिक्स केलाय ना? हो हो, रॉ सिएना मिक्स केला. तितका ब्राईट नको ना आपल्याला. आणि तो माझा रॉ सिएना थोडासा ना ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे मी थोडा डबल कोट करते. तुम्हाला करावंच लागेल असं जरुरी नाहीये. ओके.
तुम्ही मला पेंट करायच्या आधी खांदा दाखवायचा असेल तर दाखवू शकता. नाहीतर मग पुन्हा पेंट झाल्यावर पुन्हा मग बॅकग्राऊंड करा, पुन्हा ते शेड करा. कारण वरचं ते आभा पुन्हा करणं जीवावर येईल मग. सो ज्याला वाटतंय की नाही मला करेक्शन नंतर नाही करायचं, दे कॅन शो मी अँड देन आफ्टर फायनलायझेशन यू कॅन जस्ट स्टार्ट कलरिंग. हे जे प्रपोर्शन हे प्रॉपर पाहिजे. छोटं-मोठं हे नाही झालं पाहिजे. ओके. रुपाली बघतेय का नाही बघतेय? थोडा कॅमेरा लेफ्टला करतात. लेफ्टचा थोडा नाही दिसत हो, आहे. हो. जर इथे डार्क आहे तर तुम्ही थोडासा इथे डार्क कलर वापरू शकता. म्हणजे हे कलर व्हेरिएशन कळून जाईल. करताना, पेंट करताना. नाहीतर मग ते पूर्ण मिटून गेलं तर प्रॉब्लेम होतो. म्हणून तुम्ही इथे डार्क कलर देऊ शकता. हे थोडं कारण मी इकडे वाढवते त्याच्यामुळे मी इकडे पण थोडं वाढवलं. ते बिंदूला नोव्हेंबरमध्ये हेल्प पाहिजे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये. काय म्हणालात? बिंदूला तिला मेजरली ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हेल्प पाहिजे. तर ते मी तर नाहीये ना तेव्हा नोव्हेंबरमध्ये. ते माहित नाही आता हो. काय होतं. तर ती म्हणे मी बोलून ठरवून सांगते. कारण मी नाहीये ना तेव्हा. मी तर नोव्हेंबरला चाललीये. डिसेंबरला पण नाही. बरोबर. तिला डिसेंबरला जायचंय एका लग्नाला. म्हणून त्यांना ट्रेन करून ठेवायला पाहिजे एक्झॅक्टली. कोणाला तरी. त्याच्यासाठी तिचं मग ते मी कामी नाही येणार ना तिच्या. पाहू की तिला म्हटलं बघा, विचार करा आणि सांगा मला तुमचं काय. तिचा काय नंतर फोन आला नाही मला. म्हटलं राहू दे. म्हणजे तिला म्हटलं बिनधास्त सांग, मला नाही काही प्रॉब्लेम नाही. हम्म.
माझा हा प्रॉब्लेम होणारच आहे ना जायचं म्हटलं म्हणजे. तेच मला पण वाटलं, कारण का आता कोणी तुम्हाला त्याच्यामुळे सांगू नाही शकणार काय. हं. ॲक्चुअली ना माझी पूर्णच एका साइडला झालेलं आहे. ठीक आहे, जाऊ दे आता. सगळं एवढं झालं काय नव्हतं. झालं? पूर्ण बॉडीच एका साइडला झालेली आहे माझी. आता हे पाय इकडे वाढेल, तर तो पाय बराच पुढे येतो, इथपर्यंत येतो. हात आणि पूर्ण इथपर्यंत येतो ना हात. आता याच्या पुढे पाय आहे राइट? हा एकदमच टोकाला जातोय माझा. बट ठीक आहे, मी एक काम करेल, या मोराला समोर घेऊन येते मग. सो ते ऑड नाही दिसणार. हा मागचा मोर मी काढून टाकते. किंवा मागे घेते खूप दूर. हा इथे एक समोर मोठा मोर घेते. थोडा. ओके. कंपोझिशन ॲडजस्ट करावं लागेल मला बिकॉज माझं हे पूर्णच एकाच साइडला होतंय. हे सुरुवातीचा चेहराच माझा चुकीचा झाला, त्याच्यामुळे सगळंच शिफ्ट झालंय असं झालं. चुकीचा का झाला? बहुतेक तो सेंटरला नाही आला बरोबर. मी जेव्हा मेजरमेंट्स घेतल्या तेव्हा चुकवलं असेल ते. माझा पण सेंटरला नाहीये. ठीक आहे, जाऊ दे. इट डझंट मॅटर दॅट मच. एवढं लक्षात नाहीये. कारण इथे मग ते कंपोझिशनमध्ये मग ॲडजस्टमेंट्स करायच्या काहीतरी. थोडं मोराचं महत्व वाढेल बट इट्स ओके. आता काय हार्डबोर्ड आहे माझा, त्याच्यामुळे मी ॲडजस्ट पण नाही करू शकणार आहे ते. माझं सगळंच शिफ्ट झालं म्हणजे सेंटर लाईनच चुकीची झाली माझी थोडीशी, एवढीशी अर्धा इंचानी इकडे-तिकडे झाली आहे. पण त्याच्यामुळे ते सगळंच चेंज झालं असेल. ठीक आहे. आता काय करते मी, की खालचं करते. हे येलो वाळू देते. तोपर्यंत खालचं करते. तर खालच्यासाठी आपल्याला व्हाईट बॉर्डर करावी लागणार आहे. ॲनिमल स्किनला? हो. तर मी आता काय करते, की हा जो कलर बनवलाय ना मिक्सवाला, याच्यातच मी व्हाईट कलर मिक्स करते आणि इथे लावते. आता याला आपण एक काम करू शकतो, की ठीक आधी मी बेस करून घेते थोडासा. स्ट्रोक्स दिसत नाहीये. ओके. थांब 1 मिनिट इथलं दाखवते. ज्योती बघतेस ना? भूपाली तर कुठे गेली माहित नाही मला. हां, बघतेय मी. हे याचं एवढं इम्पोर्टन्स नाही, जेवढं दिसलं तेवढं ठीक आहे. आता ब्राउन कलर वाढवते. डायरेक्ट हे घेतला तरी चालेल. अ, नाही हा जास्ती रेड वाटतोय. अ,
बर्न्ट अंबर घ्यायचा का बर्न्ट सिएना घ्यायचा? बर्न्ट सिएना बेटर राहील असं वाटतंय मला. माझ्याकडून खूप बर्न्ट अंबर झाले. बर्न्ट सिएना कमी आहे सगळं. तिथे गर्मी होते का श्रुती? नाही. पंखा लावलाय. पंखा कमी नाही लागणार पंखा लावा. हा बोल. काय काय ग? एक पेंटिंग आहे. तुझा आवाज खूप कटतोय, ऐकू नाही येते. एक शंकराची पेंटिंग आहे ना, एक फोटो आहे हा माझ्याकडे. हा मी असं सांग, तू काही दाखवतेस का? मी लास्ट टाइम तुम्हाला पाठवला होता ना फोटो. आठवत नाही मला. पाठवू का परत? हा, या ग्रुपवरच पाठवते. तुम्ही अच्छा हा हा काय जमत नाही मला, केला ट्राय मी. हा तू हे त्याच्यासाठी कसे ना घेत? राऊंड कॅनव्हास आण. हा हॅलो, राऊंड कॅनव्हास आण. राऊंड कॅनव्हास आणला, एवढंच ऐकू आलं मला. पण जमत ना. तुला ऐकू येतंय का हिचं काय बोलणं? मला तर असं ऐकू येतंय. तसंच ऐकू येतंय, मलाही तसंच ऐकू येतंय. आय गेस त्या शंकराच्या पेंटिंग बद्दल बोलत असणार. हो, तिने असं मला जेवढं कळलं की तिने शंकराचं पेंटिंग करायला घेतलं. मी तिला म्हटलं तर तू कर. तर तिचं म्हणणं आहे की मी घेतलं पण मला जमत नाहीये. असं एवढं कळलं मला. ते बरोबर केवढं का ज्योती? कठीण आहे. खूप पेशन्स लागेल त्याच्यात आणि ते पूर्ण म्हणजे काय त्याच्यात आर्ट कमी आहे. त्याच्यात जास्ती कलर कॉम्बिनेशन आहे ना, तेच समजत नाहीये आणि ते बाकीचं पण नाही येत आहे. कलर सांगू शकते मी तुला. बर्न्ट अंबर घे आणि डार्क जागी त्याच्यात ब्लू मिक्स करून कर आणि व्हाईट. बस हे नाही, तीनच. डिझाईन आहे ना. हा, आपण विठ्ठलाच्या ह्याच्यात कसं केलं होतं तसंच करावं लागणार आहे ह्याच्यात सगळं तुला. जरा घ्या ना एकदा. खूप खूप काम आहे, मला नाही करायचं. ती झाल्यावर छान दिसेल ना, पण ती नाहीये. तुम्ही करा मेहनत. कोणता कलर असेल याच्या? सांगते ना मी तुला कलर. तीनच कलर आहे त्याच्यात. बर्न्ट अंबर आणि त्याच्यात डार्कर जो टोन आहे तो त्याच्यात स्प्रुशियन मिक्स केला की तो डार्क कलर होईल आणि लाईट कलर मध्ये व्हाईट मिक्स केला की होईल. झालं बस. बाकी तुला अजून काहीच नाही करायचं. दुसरा कुठला कलर नाही वापरला तरी चालेल. मध्ये मध्ये यू फील तर थोडासा तू येलो मिक्स करू शकते. ते लेमन येलो नाही, दुसरा वाला येलो. जसं चंद्र आहे तिथे थोडासा मँगो येलो थोडासा काही जागी मिक्स करावा लागेल. बाकी एकच कलर आहे पूर्ण याच्यात आणि एका माळेमध्ये थोडासा ऑरेंज कलर घ्यावा लागेल. तो ऑरेंज दिलाय त्यांनी फुलांमध्ये, ऑरेंज आणि मँगो येलो. बस बाकी काही कलर नाही यूज. हा, तर ते शॅडो जे आहे ना ते त्याच्यासाठी तुला डार्क कलर वापरावा लागेल. बस हे तीनच कलर वापरायचे आणि आपण जसे ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्यामध्ये केलं होतं की नाही विठ्ठलामध्ये, सेम गोष्ट करायची आहे तुला. ठीक आहे.
ह्याच्यात मॅक्झिमम एफर्ट्स आहेत ड्रॉइंग मध्ये. पेंटिंगला वेळ नाही लागणार आहे फारसा. बारीक 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 काम. ड्रॉइंग मी केलंय, मी तुम्हाला पाठवते हा. ड्रॉइंग पूर्ण डिटेलिंग मध्ये करावं लागेल ह्याच्यात तुला. तेच ना म्हटलं मी पाठवते. हम्म. आपण भुपाळी एकच दिवस येते. भुपाळी तू पण ते बघत पण नाहीस कसं ग? अच्छा, याच्यामध्ये आता आपल्याला अजून डार्कर टोन द्यायचा आहे, तर मी थोडा ब्लू कलर मिक्स करते पुष्य. ॲनिमल स्किन मध्ये डार्क शेड पाहिजे ना आपल्याला. आता टेक्स्चर कसं द्यायचं ते मी सांगते याच्यानंतर तुम्हाला. आधी मी कलर्स देऊन टाकते. थोडा मी असा खूप डार्क डार्क कलर नाही दिले, थोडे ब्लर्डच दिलेत. हे मी बर्न सिएना आणि त्याच्यात थोडा मग प्रुशियन मिक्स केलाय. आणि मी थोडं ड्राय ड्राय कलर देते हा. मला तो स्मूथ इफेक्ट नाही पाहिजे त्याला. आपण जसं बाकीचे कलर्स दिले तसं. आणि थोडं आत आलं तर चालेल. आपण नंतर पुन्हा फायनल टच देऊ तेव्हा ते कव्हर होईलच. माझं थोडंसं कमी आहे जागा. तुम्ही लोक तुमचं जास्ती असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याला जास्ती. आतमध्ये मी अजून डार्क घेतलं. इथे पाय येणार आहे. ते टेक्स्चर कसं बनलं? ड्राय ब्रश. म्हणजे इथे करून टाकते, नंतर पाय वरतून करेल. ठीक आहे. इथे हात आणि पाय येणार आहे म्हणून मी डिटेल मध्ये गेली नाही तिकडे. ओके. आता मी ह्याला ड्राय होऊ देईल आणि मग वर नेक्स्ट हे लावेल. तोपर्यंत आता वरचं करू.
मी ना हे ब्रश टेमूवरनं आणले होते. ब्रश चांगले आहेत, पण लूजच होऊन जातात. त्याच्या ग्रिप्सच लूज होतायत. हम्म. मला आजकाल समहाऊ अँग्युलर ब्रशेस आवडायला लागले करायला काम. एकाच ब्रशमध्ये दोन्ही कामं होऊन जातात. हा तर डीप अँगल आहे बघ. बघू 1 मिनिट. हो, खूप डीप आहे. खूप डीप अँगल आहे. मी कधी कुठून आणला मला आठवत नाही, पण ह्याच्यात कसं मग थिन घ्यायचं असलं तर इथून करता येतं आणि थिक असलं तर तुम्ही मग असं करू शकता. असं दोन्ही गोष्टी होतात त्याच्यात. पण याचे तेच ग्रिपचेच प्रॉब्लेम आहेत मॅक्सिमम ब्रशेसचे. मला असं इथं मी भिजवून राहून जातात कधी-कधी माझे तेव्हा ते त्याची ग्रिप कमी होते. त्यात तर मी फेविक्विक टाकलं तर होऊ शकतात का ते? पाहायला तर पाहिजे. फेविक्विक आहे तुझ्याकडे? नाही, मिळतं ना डॉलरामामध्ये. फेविक्विक मिळतं? मी तर नाही पाहिलं. वेगळ्या ब्रँडनी अच्छा. ते पण नाही माहिती मिळतं. कोणता ब्रँड आहे नाही जिकडे माहिती. बल्ब वगैरे असतात ना, बल्ब वगैरेचा आईल असतो ना, हां. त्या आईलमध्ये मिळतं. एका छोट्या डब्यामध्ये 4 बारक्या ट्यूब्स असतात. हो, हो, हो. बरोबर आहे. मी सुरुवातीला आणलं होतं ते एकदा. ते ते एकदाच वापरता येतं फक्त. मी ग्रिप्स सुटल्यावरती मी तर खलबत्त्याने पण ठोकल्यात. हो, ते मी दाताने दाबत असते हे जरा. टेम्पररी होतं ते. माझा एक फेव्हरेट ब्रश होता. त्याचं निघालेलं तर मग मी तेवढं सिल्वर कलरच्या ह्याच्याने पेंट करायची. अच्छा. म्हणजे नुसतं खालचं धरून. हो. तो माझा फेव्हरेट ब्रश होता. तसं होतच ते काय माहिती काय प्रॉब्लेम आता ब्रशेसचा. इंडियाचे ब्रशेस चांगले निघाले माझे. इथे आपण कॉस्ट कॉन्शियस होऊन जातो. मग काय केवढे महाग आहेत काय ब्रशेस आणि वाटतं खरं की चुकून लिहिली आहे की काय प्राइस त्यांनी असं वाटतं. अच्छा, मी आता ना थोडासा बर्न नंबर घेतेय. ऍक्च्युली हा माझा विन्सन न्यूटनचा वॅन डिक ब्राउन. बट तो हम्म. याच्यासारखा दाखवा. खूप आधी घेतलेला आहे मी हा. ते तो घेतेय मी आता. तुम्ही बर्न नंबर घेतला तरी चालेल, कारण खूप रेड नको आहे आपल्याला. कारण ऑलरेडी रॉ सिएनामध्ये आहे रेडिश शेड. सो आता मी डार्कर टोन जिथे जिथे आहेत त्याच्यावर काम करते. कुठे करताय हे? सांगते. डार्कर टोन घेते दोन्ही मिक्स करून मी. हे दिसलं? हम्म. पण आम्ही बर्न नंबर मध्ये काय मिक्स करू? बर्न सिएना पण घेऊ शकता, पण थोडा डार्कर टोन लागणार त्याच्यात. तर मग थोडं बर्न सिएना जर घेणार असाल तर मग त्याच्यात थोडं प्रुशियन मिक्स करा. पण डायरेक्ट घेऊ म्हणताय? काय काय डायरेक्ट घेऊ? त्यात मिक्स नाही करायचा ना कुठचा कलर? मिक्स केला ना मी. रॉ सिएना केला ना त्याच्यात. परत सांगा ना. सी मी रॉ सिएना आणि बर्न टंबर घेतला. ठीक आहे. बर्न टंबर नाही, तो वॅन्डिक ब्राउन. इट लुक्स लाईक बर्न टंबर ओनली. ठीक आहे. बरं. आणि तुम्हाला जर का बर्न सिएना घ्यायचा असेल तर मग त्याच्यात थोडा ब्लू मिक्स करावा लागेल. कळलं?
आता इथे सल आहेत त्यांच्या. भुपारी. आहे, मी इथेच आहे. माझा म्यूटवर होता. अच्छा. म्हटलं तू बघत नाहीये का म्हणून. नाही, मी बघतीच आहे. मग ठीक आहे. जसं कारण आहे आपण ना, ते गोंधळ झाला माझा. मागच्या वेळेस मी बरोबरीने केलं तर ते माझे कलर शेड येईपर्यंत तुमचं ऑलरेडी देऊन झालेला असायचा. अच्छा. तर तू आता नुसतं बघतेय मग? येस. ओके. ठीक आहे. मग मी आता तर रेकॉर्डिंग असल्यामुळे मग प्रॉब्लेम नाहीये एवढा. तुम्ही म्हणूनच मी ऍक्च्युली बघते आणि लगेच करेन पण मी आजच. हं, हं, हं. आजच थोडा वेळ आहे माझ्याकडे. सो मी आजचा आज लगेच करून घेईन. हं. चालेल. ती शेड तुमची एवढी तुमची जशी येते तशी एकतर यायला मला लास्ट टाइम चेहऱ्याला एवढा वेळ लागला. ते हं. तुम्ही थांबून ते झालं लगेच म्हणून ते झालं. नाहीतर मग ते अडकलं असतं. हो, नाही म्हणूनच मग ते काय होतं खूप रिपिटेशन होतं. म्हणून मी तिला तेच आता तू ऐकलंस का नाही माहिती नाही. हो, मी पण मी तेच ऐकलं. पूर्ण वेळ इथेच आहे. फक्त म्यूट अच्छा. वरती चुकून बोलत होते. अच्छा. तर मी म्हटलं जोपर्यंत सगळ्यांचं नाही होणार तोपर्यंत मी चेहरा घेणार नाही. कारण चेहरा थोडा क्रिटिकल असतो आणि मग प्रत्येकाला वेगळं बसून मला नंतर पुन्हा घ्यावं लागतं. तर त्याच्यापेक्षा मग एकत्र सगळ्यांनी केलं तर मग ते जोपर्यंत सगळे करणार ना तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. तर आता मी जे शिकवते ते तुमचं आता पुढचा आठवड्यात पुढचं मंडे, ट्युसडे मी नाही घेऊ शकत शिफ्टिंगमुळे. तर तेव्हा तुम्हाला ते कंप्लीट करून ठेवायचं तुम्ही. लागल्यास तुम्ही पुन्हा एकत्र येऊ शकता. एकत्र करू शकता. पण कंप्लीट करा ते. हो. एखादा क्लास इन पर्सन होईल का आमचा? मला काही प्रॉब्लेम नाही. आता करता येईल. मला जागा पण आहे आता नवीन घरी. तुम्ही ये. कधी येता सांगा. थोडंसं हॉनेस्टली मी सांगते, की मला थोडी चेहऱ्याला मदत लागणार आहे. मग त्याच वेळेस हो, मी हे घेऊन येईल. हो, येऊन विठोबा येऊन पण जा. घेऊन येईल. हो, हो. कारण चेहऱ्याला श्रुती तू तेव्हा कसं हे आहे, पण देऊ शकते. थोडंसं शेड मिसमॅच होते. मग ते हां, हां. जमत हं, नाहीये. हं, हं, हं. हो. तेव्हा श्रुती पण येऊ शकते. तिला पण ते राजा रवी वर्मा मला कंप्लीट व्हायचंय ना. हां, तर ते घेऊन ये तू. आपण कंप्लीट करून टाकू सगळ्यांचं. माझ्या नवीन घरी येणं पण होईल तुमचं. राजा रवी वर्माचं ते पेंटिंग स्वाती ते आठवतंय कोणालाच आवडलं नव्हतं आणि नंतर आपण सगळे विचार करत होतो की हे सिलेक्ट कोणी केलं? आणि ज्यांनी सिलेक्ट केलं त्यांनी जॉईनच नव्हतं केलं ते पेंटिंग आणि बाकी सगळे फसले. मला कळत नाही ते त्यांच्या स्टाईलच्या पेक्षा वेगळं पेंटिंग आहे. त्याला सगळ्याला बॉर्डर आहे ब्लॅक कलरची. तर आता आपण एकाच प्रकारचे करतो का नाही ना, तसे त्यांनी पण वेगळे प्रकारचे केले असतील. ट्रायल एंड एरर केलाच असेल ना राजा रवी वर्मांनी पण. फेमस स्टाईल एक होते, पण त्याच्या आधी 100 पेंटिंग केलेले असतात त्या माणसाने वेगवेगळे राईट. सो प्रत्येक तेव्हा किती आर्टिस्टचे ते कठीण असेल ना रंग बनवणं वगैरे तर सगळं. घासून सगळे रंग बनवायचे ना दगडांपासून, पानांपासनं, फुलांपासनं, कशापासनं. नाही गं, माझी आता पॅकिंग सुरू झाली. मी आत्तापासूनच थकून गेली. सिरियसली. एवढे भांडणं विचार चालू करून पण थकायला होतं. हो, एवढे भांडणं करतो ना आम्ही दोघं जण एकमेकांशी. थकले मी, ते भांडूनच थकले मी.
आता मी हा डायरेक्ट ब्राउन घेतेय. जसं आता आपण विठ्ठलाच्या ह्याच्यात सल केली होती तसंच करायचं इथे सुद्धा. कपड्याचं सेम मोर ऑर लेस सेमच असतं. आता मी फक्त डार्क कलर्स करतेय. डार्क शेड्स करतेय. प्रॉब्लेम काय आहे ना, माझ्याकडे या लोकांना कोणाला कामाची सवय नाहीये. सगळ्या गोष्टींना मी बाया लावलेल्या होत्या तिथे. आता इथे सगळं एकटं करणं इज लाइक रिअली टफ ऑन मी. त्या जॉबसाठी याची किरकिर वेगळी चालू आहे. त्याच्यामुळे माझं अजून डोकं उठतंय. भूपाली, तुला माझ्यासाठी काही जॉब असेल तर सांग गं बाई. हो, हो. तर माझा प्रॉब्लेम काय झालाय, की माझं वर्क परमिट रिन्यूअल मुश्किल होतंय आता, कारण अजित लॉस्ट हिज जॉब. सो तुमचं कधीपर्यंत आहे वर्क परमिट? 1 वर्ष आहे अजून. 1 तुम्हाला वर्ष आहे. परत पण यायला आता त्रास नाही होणार ना? नाही, 6 महिने कमीत कमी पाहिजे असं असतं ना? कमीत कमी मला 6 काहीच महिने. माहित नाही. हो, तसं आहे. कमीत कमी 6 महिने व्हॅलिड पाहिजे पुढे, म्हणजे तुम्ही वापस येताना. तर ते आमचं 8 महिने राहील तेव्हा. कारण आम्ही जानेवारीत येतोय आणि ते ऑगस्टचं आहे आमचं. मग त्यांना जॉब मिळाला तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना? मग नाही होणार प्रॉब्लेम. पण पण त्यातच तो त्यांना जॉब मिळणं जास्त इझी आहे ना? ईझी नाहीये, त्याचं कठीण आहे, कारण सीनियर लेव्हलचं पाहिजे माझं, आणि त्याचं क्लोज वर्क परमिट आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. माझं ओपन आहे ना, तर मला कोणीही पटकन देईल जॉब. त्याला द्यायला कंपनीला एल-एम-आय आणि काय-काय ते सगळं करावं लागतं ना. ओह! प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे. मी आता चालली एका रिक्रुटमेंट एजन्सीकडे आता थोड्या वेळाने. मग ते त्यांना सांगतायत इंडियाला जा, म्हणजे त्यांचा जॉब आहे पण इंडियाला आहे असं? कोण सांगतंय? नाही, ते तर झालं ना आता. ही इज आउट देअर. ओके. ते तेव्हाच म्हणत होते त्याला त्यांनी म्हणजे अर्थात ते झालं होतं सगळं सॉर्ट आउट. ऑल ऑफ अ सडन काय झालं आम्हाला कळलंच नाही, खरं सांगू. ही स्टार्टेड वर्किंग ना. आम्ही नाही का म्हटलं आम्हाला याला जायचं म्हणून, सॅन डिएगोचा प्रोजेक्ट होता. हो. सगळं झालं. त्याचं क्यूबीआर होतं आता, म्हणजे प्रेझेंटेशन्स वगैरे होते त्यांचे, आणि ऑल ऑफ अ सडन एचआरनी कॉल करून सांगितलं, की हायर मॅनेजमेंटने असे डिसिजन्स घेतलेत म्हणून. अजूनही लोकांचे गेलेत ना त्याच्यात, म्हणजे जे नॉर्थ अमेरिकेतले हाय लेव्हलवाले. ना आयुष्याचे डिसिजन्स कसे घेणार ना असं असेल तर? हं.
प्रोफाईल काय होतं त्यांचं? कोण अजितचं? हां. ही इज इंटू आय-टी? हां, आय-टी प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ओह! ही ओके. वॉज प्रोजेक्ट मॅनेजमेंट लीड इन एम्फेसिस. ग्लोबल प्रोजेक्ट मॅनेजमेंट लीड होता तो. मग आता ओके. शेवटच्या प्रोजेक्टमध्ये तो प्रोग्राम मॅनेजर म्हणून जॉइन झाला होता. ओके. काय म्हणालात? प्रोग्राम मॅनेजर कशात? होता तो आता. लास्ट प्रोजेक्ट. आता नाही आहेत ना? आता नाही ना, ते सुटली ना तिची. मग ते क्लोज्ड वर्क परमिट वाल्यांना काय करायचं असतं मग? मग आता त्यांनी नवीन जॉब शोधायचा आणि मग नवीन कंपनी त्याला LMI करेल असं असतं. तेव्हा मग त्याचा क्लोजचं ओपन होईल परमिट. पण ते सगळ्या कंपनीज तयार नाही होत, असं होतं प्रॉब्लेम. कारण LMI थोडं पेनफुल असतं, की त्यांना गव्हर्नमेंटला प्रूव्ह करावं लागतं, की व्हाय वी नीड हिम अँड व्हाय कांट वी गेट अनदर पर्सन हिअर असं. त्याच्यामुळे ते थोडं टफ जातं. आणि मग तुम्हाला जॉब मिळाला तर त्यांचं जरी क्लोज्ड असेल तरी ते राहू शकतात? हां, माझ्यावर डिपेंडंट म्हणून राहू शकतो ना मग तो. हा कुठला कलर आहे? मी ना थोडासा व्हाईट करून पाहते. लेमन येलो नाही, आपलं व्हाईट, मँगो येलो आणि थोडासा मी त्याच्यात हा टाकला बर्न्ट रॉ सिएन्ना. मी जस्ट करून पाहते त्याला कसं इफेक्ट येतो त्याचा. कपड्यांना रंग लावला. आता ना हे बघा, हे जो गुडघ्याचा फ्लो आहे ना, हा फ्लो बरोबर आला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. खूप आत नाही गेला पाहिजे, खूप बाहेर नाही गेला. परफेक्ट जागेवर येणं जरुरी आहे. आता मी थोडा लेमन येलो पण मिक्स करते त्याच्यात. रॉ सिएन्ना लेमन येलो घेतला मी आणि इथे लावते. सेमच कलर येतोय मोर ऑर लेस तो आणि हा. त्याचा अंदाज घ्यायचा होता मला. कुठला शेड घ्यायला पाहिजे येलोमध्ये. आता हा असा गुडघा असा ब्राईट आला पाहिजे त्यांचा.
आता तुम्ही करताना पेंट करताना काय करता? एकदम शार्प एज घेता इथे. तसं नाही करायचं. तुमचा ब्रश असा ड्राय फिरला पाहिजे. कळलं ना मी काय म्हणते? पण आहे ना, त्याच्यामध्ये कलर खूप नाही घेतला ना, तरी सुद्धा ते हार्डली एक हे उठतं. त्याच्यानंतर ते नाही उठत माझं. म्हणजे खूप कमी रंग येतो. एवढा वेळ नाही चालत ड्राय ब्रश असं मला म्हणायचंय. हो, तर माझंही कुठे चालतंय बघ ना, त्याने कलर तिथून उचलला ना. मग त्याच्यावर पुन्हा एक लेयर द्यायची मग. आणि इन केस असं वाटतंय की नाही आपल्याला खूपच ड्राय होतंय, आपल्याला नाही करायचं, नाही जमत आहे, तर मग अगदी माईल्ड आपण हे दिला तरी चालतं. पाणी थोडंसं लावलं तरी चालतं. असं काही नाही की पाणी लावायचंच नाही म्हणून. स्पेशली जुने कलर्स असले ना, क्वालिटी ऑफ कलरचा पण फरक पडतो. काय तो फेसचा कलर जो घेतला हां, बोल. फेसचा फेसचा कलर जो काय? कलर कोण फेसचा कलर कोणता घेतला होता? मी पण विसरले. कोणता घेतला होता? कोणाला आठवतंय का? काय? फेसला कोणता कलर घेतला होता म्हणते ती? बर्न सिएना, व्हाईट आणि येलो येलो. ऑकर. हं. ह्याचं जे लाइटर टोन आहे ते बर्न सिएना आणि लेमन येलो आहे ना? हां. तो डार्क कसा नाही झाला? बर्न सिएना कमी आहे ना? एक टोनच जास्ती डार्क घेतलाय मी. खूप डार्क नाही घेतला. आता मी हा डायरेक्ट रॉ अम्बर लावते. तर मी रॉ अम्बर आणि रॉ सिएन बर्न्ट अम्बर आणि रॉ सिएना मिक्स करते. तू काही म्हणतेस तर मला ऐकू येत नाहीये. नाही नाही तुम्हाला नाही प्रणम ओके. प्रणम्याने ताई मुकुट काय? प्रणम्यनी मुकुट काय? प्रणम्यनी मुकुट काय? विठ्ठला विठ्ठलाचा मुकुट त्यांच्या मुलाने केला असं सांगत असतील. अरे वाह! आता ते खांब झाले फिलर्स आहेत ना बाजूचे हां. ते झालेत फक्त त्याच्यावरची डिझाईन आहे ना ती मी ते ब्लँक ठेवलेत तर मला म्हणतो किती दिवस ब्लँक ठेवणार आहेस? चांगलं आहे ना, करू दे त्याला. आता सध्या सुट्ट्या असतील की शाळा चालू आहे? चालू अच्छा. करतो तसा तो हं. आळसपणा
हो, आळस असतो त्यांना. आपण म्हटलं ते नसतं करायचं. त्यांच्या मनात जे आलं ते करू द्यायचं असं. आता मी थोडंसं पाणी वापरते हां, ड्राय नाही घेते ब्रश. कारण मला बारीक काम करायचं. माझ्याकडे तर जोरजोराने बाथरूममध्ये गाणं चालू आहे अश्मितचं. हं. ऐकू येतं का तुम्हाला तिकडे? नाही. नाही. त्या दिवशी मला विचारत होता, मी गायलो तर ऐकू येईल का तुझ्या क्लासमध्ये? शक्यतो जेवढं फॉलो करता येईल तेवढं फॉलो करा. थोडंसं प्लस मायनस झालं तर चालेल आहे. पण बऱ्याचदा मग ती आपण फॉलो केली तर परफेक्ट येते जशी यायला पाहिजे असेल तशी. हा डार्क. हा खरं कुठला कलर आहे? रॉ सिएन्ना आणि बर्न्ट अंबर. रॉ सिएन्ना थोडा रेडिश असतो ना, म्हणून मी तो घेतला.
हे वाळायला नको होतं. मी खाली चालली गेली करता करता. त्याच्यात बूट भरू म्हटलं सगळे. तुला कोणते लागणार आहे तेवढे बाहेर काढून ठेव. खाली काढून ठेव, नाहीतर तेवढेच मी बाहेर ठेवते, बाकीचे सगळे आत टाकून देते. आज जाताना घेऊन आपल्याला जायचंय ना त्या मायराकडे, त्याच्या आधी तर तिला कॉल करते मी आता त्याच्या बायकोला, की किती वाजता येऊ तुला घ्यायला. म्हणजे मी तिला सांगते एवढ्या वाजता आलं तर चालेल का? कारण आता फक्त चाबी घेण्यासाठी जाण्यापेक्षा ते एकच दोन्ही हां. हां. हो. आता मी हे डार्कर टोन दिला, ठीक आहे. आता मी लाइटर टोन देते. I am not happy with this flow. ठीक आहे, लाइटर टोन मध्ये ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते. ते तिथे खाली पाय आहे का छोटं बोट आलंय का इथे ते इथे बाहेर? इथे नाही, बोट नाही, इथे पूर्ण पाय आहे, पाऊल आहे इथे. तर ते आता याच्या वरती ओके. आहे. ठीक हां, आहे. ओके.
आता मी लेमन येलो यूज करते. ठीक आहे. व्हाईट लेमन येलो आणि थोडासा मी हे घेते मँगो येलो, अगदी जरासा. कारण मला पूर्ण ब्राईट लेमन येलो नको आहे तो. ठीक आहे. आता ड्राय ब्रशने स्प्रेड करते. येतोय तो. ह्याच्यामध्ये थोडं व्हाईट आहे का? हो, व्हाईट आहे ना. सांगते ना, लेमन येलो, व्हाईट आणि मँगो येलो जरासा थोडासा एकदम. दोन मिनिटात चुकूनच जात होतो एक कलर.
तरी थोडा कॅमेरा सारखा होता. हा बस. बारीक ब्रश
ते वरचं दिसत नाहीये ऍक्च्युली. ओके. ते थोडं बहुत प्लस मायनस झालं तर डझंट मॅटर. फक्त ते थोडंसं कपड्याचं फील येणं जरुरी आहे तेवढं मेक शुअर.
ठीक आहे. अजून एक फायनल टच आपल्याला डार्क टोन द्यावा लागणार आहे. तो नंतर देऊ आपण. ठीक आहे. ओके. लेट झाला ना म्हणून बंद करते हो, मी. उद्या क्लास आहे? हो, उद्या क्लास राहील. ठीक आहे. 99% राहील इन केस काही अर्जन्सी आली मला तरच. कारण एक अपॉइंटमेंट लाईन्ड अप आहे, पण त्यांनी अजून टाइम दिला नाहीये. सो आय एम नॉट शुअर तो कधी देईल. त्यांनी अचानक नेमका सकाळचाच दिला तर मग मला जावं लागेल. जोपर्यंत मी काही सांगत नाही तोपर्यंत आहे. ठीक आहे. ठीक आहे. थोडासा ब्राईट अँड लाईट अजून ब्राईट अँड डार्क अजून करावं लागणार आहे. ठीक आहे. ताई मी फोटो हो. पाठवते, मला जरा सांगाल. हो. बाय बाय. बाय बाय. तुम्ही फोटो पाठवाल का? हो, हो. मी आता पाठवते फोटो.